स्किन केअर चांगलं असेल ना तर त्यावरती मेकअपसुद्धा खूप चांगला होतो. तर आज आपण छान असा एक वेस्टर्न लूक क्रिएट करणार आहोत. कारण हेच आहे की जेव्हापासून मी मॅकचे प्रॉडक्ट घेऊन आली आहे, मेकअप प्रॉडक्ट, तेव्हापासून मला कॉमेंट येत आहेत की ताई ते सगळे यूज करून आम्हाला एखादा मेकअप करून दाखव. तसा तर मी आता एव्हरी संडेला मेकअप करत असते, पण या रविवारी कोणताही डान्स माझा शूट होणार नाही आहे कारण माझे पिरियड सुरू आहेत आणि पिरियड यायच्या अगोदर मला जे काही ॲक्ने येतात त्याची डागी तुम्हाला दिसत असतील तर ते सारे काही लपवून म्हणजे मी सध्या माझा मेकअप अगदी पटकन 10 मिनिटात कसा करते हे तुम्हाला दाखवणार आहे. मॅकचं हे जे मी प्रायमर तुम्हाला आता दाखवते ना मैत्रिणीनो, खरं सांगते इतकं चांगलं आहे ना हे. हां, अर्थातच महाग आहे पण खूप चांगलं आहे प्रायमर. त्यामध्ये स्किन केअरसुद्धा आहे. तर मी सगळ्यात अगोदर हायपनचा मिल्की टोनर लावला, डबल शॉटचं सिरम लावलं जे मी रोज लावते. आज मात्र मी सनस्क्रीन लावलेलं नाही आहे, खरं तर मी विसरली आहे. त्यानंतर मॅकचं ते प्रायमर आणि मॅकचंच हे एक जुनं कन्सिलर आहे जे मला संपवायचं आहे, म्हणून ॲक्नेच्या डागांवरती मी हे लावते आहे. ॲक्च्युली मी ऑरेंज कलर करेक्टरसुद्धा वापरायला शिकते आहे कारण मॅकची मी कन्सिलर पॅलेट म्हणजे हे बघा, हे दाखवते ना मी, हे घेऊन आली आहे. तर यामधलं हे अशा पद्धतीनं बोटानीच काय तर आपली स्किन ना म्हणजे आपला बोटाने जेव्हा लावतो तेव्हा ते अगदी वॉर्म होतं आणि छानपैकी ब्लेंड होतं. अगदी थोडंसंच लावून ब्लेंड करते आणि मग त्यामधलंच या कन्सिलर पॅलेटमधलंच माझ्या कलर टोनचं जे आहे ना ते त्यावरती मी ॲप्लाय करते. अशाने काय होतं माहिती आहे, ऑरेंजवरती डायरेक्ट कधीही फाउंडेशन नाही लावायचं. आपल्या कलर शेडचं कन्सिलर लावायचं आणि त्यानंतर ते छान ब्लेंड होतं आणि मग डार्क सर्कल इझिली झाकले जातात. पूर्वी मी फक्त कन्सिलर यूज करून मेकअप करायचे, पण जेव्हापासून हे मी पॅलेट घेऊन आली आहे तेव्हापासून ऑरेंज कलर करेक्टर वापरून पाहते आहे. तर मस्त होतो बरं का मेकअप. बस फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, त्या ऑरेंज कलर करेक्टरवरती डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचं. मी तेही करून पाहिलं आहे म्हणून सांगते. मॅकचा हा ब्रश जो मला फ्री मिळाला होता खूप छान आहे आणि तो मी आजपर्यंत वापरलेला नाही आहे. आज पहिल्यांदा आपण यूज करून बघूया. मॅकमध्ये फाउंडेशनची शेड आहे माझी सध्याची NC38. पूर्वी होती NC40. पण का माहिती का, पण मॅकच्या शॉपमध्ये मला NC38 दिलेली आहे तिने, कारण ती बोलती आहे की तुला NC40 डार्क होतोय, ही तुझी शेड आहे. म्हटलं ठीक आहे. तर हो, खरंच या शेडमुळे मेकअप माझा अजूनच छान खुलायला लागलेला आहे. बरं, आता या व्हिडिओवरून तुम्हाला कळालं असेल की मी तुमच्याशी बोलत बोलत खरं तर हा व्हिडिओ बनवला होता. पण मी इतकी बोलते की मी काय काय बडबडले होते तुमच्यासोबत, काय सांगू मी तुम्हाला. लिटरली 55 मिनिटांचा व्हिडिओ झाला होता. एवढा मोठा कुठे व्हिडिओ असतो का सांगा. म्हणून मग मी नंतर माझा डिसिजन चेंज केला आहे आणि व्हॉइस ओव्हर करून आता इथे हा व्हिडिओ पोस्ट करते आहे. हे बघा, अशा पद्धतीनं मी काय करते, सुरुवातीला एकच पंप घेते फाउंडेशनचा आणि लागलंच तर पुन्हा अर्धा पंप, म्हणजे अगदी छोटंसं. आज मी डायरेक्टच इथे 1.5 पंप घेतलेला आहे आणि एकदाच सगळीकडे अप्लाय केलेला आहे. अर्थातच आज तुम्हाला दाखवायचं आहे ना मेकअप, तर थोडंसं अजून छान व्हायला हवा. आणि खरं तर सध्याचे जे काही माझे ॲक्नेचे नवीन एक 2-3 ॲक्ने आले होते पिरियड्समुळे, जे येतातच मला नेहमी प्रत्येक मंथला, तर ते ताजेच होते. त्यामुळे मला असं वाटलं त्यांना झाकायला थोडंसं फाउंडेशन जास्त घ्यावं, म्हणून मी 1 पंपाऐवजी 1.5 पंप घेतलेला आहे. नाहीतर एका पंपामध्ये सुद्धा काम होतं. म्हणजे लेस इज मोअर हे टेक्निक यूज करायचं मेकअपमध्ये. म्हणजे काय होतं ना, असं मेकअपला आपल्या लायनिंग पडत नाहीत, म्हणजे काय बोलतात त्याला, असं हेवी वाटत नाही मेकअप, अगदी आपलीच स्किन वाटते, नॅचरल वाटते आणि तसंच मला आवडतं. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं, आणि हा ब्रश खरंच खूप छान काम करतोय. आज पहिल्यांदाच यूज केला मी, पण मला असं वाटतं की तो थोडासा ओला करून घ्यायला हवा होता का. फाउंडेशन लावल्यानंतर हे सारं सेट करण्यासाठी मास्कची पावडर यूज करते मी, अगदी किंचित. माझी सुरुवातीची चूक सांगते मी काय करायची, ही सेटिंग पावडर खूप लावायची, म्हणजे अशी हातावरती पहिल्यांदा डॅब करून अगदी किंचित लावायची असते, ती तशी लावत नव्हते आणि त्यामुळे मेकअप खूप खराब व्हायचा. तर ही चूक नाही करायची, हे मला कळालं एक्सपिरियन्समधून. नाहीतर काय होतं, सगळ्या लाईन दिसायला लागतात, स्माइलिंग लाईन्स आपल्या किंवा कपाळावरच्या आठ्या वगैरे, पावडर जास्त झाल्यामुळे. हे माझं नेहमीचं लॅक्मेचं पॅलेट, त्यामध्ये 2 कलर आहेत. हे बघा, एक डार्क एक फेंट, आणि मी कसंही मूडनुसार यूज करते. ॲब्रोजसाठी प्रत्येक वेळेला मला कॉमेंट असते की ताई तू एकच केली का गं. तर असं नाही आहे, मी दोन्ही करते, पण इतक्या व्यवस्थित मला अजूनही त्या जमत नाहीत असं वाटतं आहे. बघा आता तुम्हीच सांगा, किती डिफरन्स दिसतो ना पण ॲब्रोज जेव्हा छान केलेले असतात. तर हे जे पॅलेट आहे ते खरंच उपयोगी आहे. अगदी कमीत कमी वेळात पटकन, म्हणजे अगदी इझिली लावून होतं. या वेळेला माझ्या पार्लरच्या प्रियांकाने, तिचं नाव प्रियांका आहे, इतक्या सुंदर माझ्या आयब्रोज केल्या ना
की थोड्याशा ब्रॉड ठेवलेल्या आहेत आणि मी जे काही कॅस्टर ऑइल यूज करते त्याचाही मला रिझल्ट जाणवतोय. तुम्ही कोणतीही गोष्ट अगदी कन्सिस्टंटली खरंच फॉलो केली ना तर रिझल्ट मिळतोय. नक्की ट्राय करा. कॅस्टर ऑइलही मी टॅग करते. अशा काहीशा मी केलेल्या आहेत. ठीक आहे. माझ्याकडे मॅकची सुद्धा पेन्सिल आहे, पण ही ब्राऊन कलरमध्ये आहे आणि नायकाची एक आहे जी ब्लॅकमध्ये आहे. या दोन्हीमधली मी नायकाची ब्लॅकवालीच आत्ता यूज करते आहे. मला खूप वेळा कॉमेंट आहे की ताई तू डोळ्यांचा मेकअप सुंदर करते तर कसा करते शेअर कर. अगदी साधा आणि सोपा आहे. हे बघा अशा पद्धतीने वॉटर लाईनला न लावता अगदी वॉटर लाईनला पकडून खालच्या बाजूने मी थोडंसं ब्रॉड काजळ लावून घेते आणि आता या काजळाला दुसऱ्या एका ब्रशनी म्हणजेच माझ्याकडे मास्कचे मेकअप ब्रश आहेत, सेट आहे, त्यामधला हा छोटा ब्रश घेऊन मी थोडंसं ते स्मज करते, मोठं करते. हे बघा हे कसं दिसतंय आणि आता हे थोडंसं स्मज केलेलं कसं दिसतंय. लगेच डिफरन्स दिसतोय ना. आणि हो ते ओघळून खाली वगैरे येत नाही बरं का. हे नायकाचं हाय पिगमेंटेड काजळ मला खूप आवडलं, खूप छान आहे. मला कमेंट होते की ताई तू वरतीही लावत जा, छान दिसेल. तर मी लावत असते. डिपेंड असतं माझ्या मूडवर आणि वेळेवर. वेळ खूप कमी असेल, पटकन आवरून निघायचं असेल तर वरती लावत बसत नाही. पण आता आहे आज आपल्याकडे वेळ तर लावूया. आहो तुमची गरज आहे, याल का प्लीज. हा मिरर असा पकडायचा इथे. उभं राहून करते मी मेकअप, कारण आज बसून करण्यात मी कम्फर्टेबल नाही आहे. इथे या. थँक्यू जनाब. पकडा थोडंसं वरती. हां माझा पण चेहरा दिसतो इकडं. नाही कॅमेऱ्यात नाही दिसत, तुम्हाला तुमचा दिसणार. अगं, हां कळलं मला. अशा पद्धतीनं आपण वरच्या वॉटरलाईनला ही काजळ जेव्हा लावतो ना तेव्हा डोळे अजून सुंदर आणि मोठे हा दिसतात. डोळा हे बघा आणि हा डोळा कोणता सुंदर दिसतोय आहो. राईट साईडचं. तरी थोडंच लावले, तुम्ही मिरर खूप हलवताय तिकडून. आयलायनर वगैरे मी काही लावणार नाही आज, कारण मी नेहमीच ते लावत नाही. खूप रेअरली लावते साडी वगैरे नेसल्यावर, कारण त्यालाही खूप वेळ लागतो. हा एक आय लॅशेस कर्लर आहे माझ्याकडे ज्यामध्ये बिलकुल माझ्या लॅशेस येत नाहीत. मी नेहमी म्हणत असते की पापण्या माझ्या टकलू आहेत, तर खूप विरळ केस आहेत पापण्यांचे, ते यामध्ये पकडलेच जात नाहीत. म्हणजे मी गडबडीमध्ये जर का हे करायला गेले ना तर मी माझी स्किन अशी चिमटवून घेतलेली आहे. मला अनुभव आहे म्हणून सांगते. तर वेळ असेल तरच हेही यूज करते मी, नाही तर तेही लावत नाही. मला काय वाटतं माहिती आहे, माझ्या मनाला मी सुंदर दिसले ना मला आरशात आणि आहोत ना की बस झालं, मग सगळं काही करायची गरज नाही आहे. आणि असंच असतं, आपण काय मेकअप नेहमीच सगळं काही करत नाही. मॅकचाच मस्कारा आहे माझ्याकडे, तर तोच आपण वापरूया. हा मला फ्री मिळाला होता. हा सुद्धा हा नायकावरून मिळाला होता, कारण नायकावरून मी मॅकचे एकदा खूप सारे प्रोडक्ट ऑर्डर केले होते. त्यामध्ये फाउंडेशन वगैरे पण होतं. NC40 मला शेड माहिती होती, म्हणून ती एकदा संपल्यावर मी पुन्हा नायकावरून ऑर्डर केलेलं होतं आणि त्यावेळेला हे फ्री दिलं होतं त्यांनी. कितीही विरळ केस असले तरीसुद्धा कर्लरनी कर्ल केले आणि हा मॅकचा मस्करा लावला ना तर केस दिसायला सुरुवात होते राव. भारी आहे बघा ना डिफरन्स. मेबलिनचाही मस्कारा आहे माझ्याकडे, अगदी 2 आहेत त्यामधले, पण मॅकचा मस्कारा बेस्ट आहे सगळ्यात. म्हणजे माझ्याकडे जे काही मस्कारा आहेत त्यामध्ये. दिसतात ना. किती थोडंसं लावलंय बघा मी. वाव, ग्लो बघा. मॅकचाच माझ्याकडे हा जो ब्लश आहे ज्यामध्ये हायलायटरही आहे, म्हणजे हा 2 in 1 आहे. छान ग्लोही देतो आहे, म्हणजे शाईनही करतो आहे तो ब्लश. तर हा मी कधी लावते माहिती आहे, आता तुम्ही पाहिलं की मी फाउंडेशन लावल्यानंतर सेटिंग पावडर थोडीशी लावल्यानंतर मग हा ब्लश लावून घेते. कारण या ब्लशवर नंतर पुन्हा मी मॅकचीच जी स्टुडिओ फिक्स पावडर आहे ती लावणार आहे. मॅकची स्टुडिओ फिक्स जी पावडर आहे ती थोडी अप्लाय करते. म्हणजे काय होतंय, मग जर का जास्त झालं असेल ना तर ते थोडंसं बॅलन्स होतंय. आता अर्थातच फाउंडेशनची शेड चेंज झाली, त्यामुळं या पावडरचीही चेंज झालेली आहे, NC38. बरं, डेली समजा जर का फाउंडेशन यूज करायचं नसेल तर ओन्ली कन्सिलर लावून मेकअप करायचा आणि ही पावडर यूज करायची. मॅकचीच ही लिप लायनर आहे. ही मला फ्री मिळाली आहे. तुम्हाला माहिती आहे जे रेग्युलर ब्लॉग पाहतात, तर चेरी शेड आहे याचा. चेरी लिप पेन्सिल क्रेयॉन. जर का कोणी चुकून पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना असं वाटेल हिला किती मॅकचे प्रोडक्ट फ्री मिळालेत. तर मी एक साथ 17-17.5 हजाराची शॉपिंग केली होती आणि त्याचमुळे मला हे बरेचसे प्रोडक्ट त्यासोबत फ्री मिळाले होते. आता आज जो मी काही
जो ड्रेस घालणार आहे त्याला ॲक्च्युली ही लिपस्टिक जाईल असं मला नाही वाटत, कारण ड्रेस कंप्लीट वेगळ्या कलरचा, लिपस्टिक पण मला मॅकचंच सगळं यूज करून जास्तीत जास्त तुम्हाला मेकअप करून दाखवायचा होता, म्हणून मी लिपस्टिकचा विचार नाही करणार आहे, जी आहे ती लावणार आहे. I cannot bend, but my walking is lighter when I walk with. तुम्हाला दिसत नसेल पण मला या मिररमध्ये कम्प्लिटली दिसतंय की अप्पर लिप्सचे छोटे छोटे केस यायला लागले आहेत. मॅकची ही लिपस्टिक एकमेव लिपस्टिक आहे ही पण मला फ्री मिळालेली आहे. ॲक्च्युली फ्री असं काही नसतं, जे काही प्रोडक्ट मिळालेत त्या प्रोडक्टमध्येच याची ही प्राईस त्याने इन्क्लूड केलेली असते ऑफर करून, तर तशीच मिळालेली आहे. यामध्ये शेड आहे डान्स विथ मी नाव आहे आणि 102 अशी शेड आहे आणि खूप सुंदर आहे. खरं तर ही साडीवर खूप सुंदर जाते, पण आज आपण ती ड्रेसवर लावत आहोत. यापूर्वी मी मॅकच्या लिपस्टिकबद्दल बऱ्याच वेळा ऐकलं होतं की किती त्या चांगल्या आहेत किंवा हाय पिगमेंटेड आहेत, शेड्स खूप सुंदर आहेत. तर मी कधीही घेण्याचं म्हणजे स्वतः विकत घेण्याचं डेअरिंग केलं नव्हतं. या 5 माझ्या बाकीच्या प्रोडक्टसोबत ही मला त्यामध्ये त्यांनी फ्री म्हणून दिलेली आहे. तर अगदीच शेड मला असं वाटतं आहे की सुंदर आहे आणि मला आवडतात साडीवरती अशा या बोल्ड शेड यूज करायला. सावळे कलर खुलून दिसतात अशा शेडमुळे. लिप लायनर थोडंसं डार्क करते, दुसरंवालं यूज करते, मॅकचं नाही. हे मार्सचं लिप लायनर यूज करणार आहे मी. सध्याचा हा माझा आवडता कलर, ॲज अ लिपस्टिक म्हणून पण मी याला यूज करते. वाईन नाईट्स 05. I sing this softly to myself. I sing. थोडासा मी वाईन क्रिएट करायचा प्रयत्न केला, मिक्स केलं आहे ते. माझ्याकडे शॅम्बॉर या कंपनीचं हे आय शॅडो पॅलेट आहे. ॲक्च्युली त्यामध्ये बरंच काही काही आहे. आय शॅडो आहे, ब्लश आहे, हायलायटर आहे, कन्सिलर आहे. तर तेच मी यूज केलं तर ते किती पिगमेंटेड आहे बघा हो. मी थोडंसं लावलं होतं, इथे फसलं. मला वाटलं आता गेला माझा मेकअप सगळा खराब होणार. मग मी त्याला कसा ब्लेंड करून त्याच्यावरती पुन्हा वेगळं हायलायटर वगैरे लावून त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते आहे. तर ॲक्च्युली काही गरज नव्हती आय शॅडो लावण्याची, पण झाला मूड आणि लावलं. तर हे बघा, हे अशा पद्धतीनं भुवयांच्या खाली ना मी हायलायटर लावून असं छानपैकी भुवयांना अजूनच उठावदारपणा आणायचा प्रयत्न करते आणि तसं करून बघा तुम्ही, छान वाटतो मेकअप. अगदी खुलतात भुवया, छान त्यांना शेपही दिसायला लागतो. आणि टिरेटिरे कंपनीचा हा माझ्याकडे सेटिंग स्प्रे आहे, जो अतिशय छान आहे. याने सुद्धा मेकअप अजून छान खुलतो, ग्लो दिसायला सुरुवात होते. तर हे बघा, मेकअप स्प्रे लावल्यानंतर असा काहीसा दिसतोय बघा. आता डाग नाही दिसत आहेत बिलकुल, हो की नाही. तर मी असाच मेकअप करते नेहमी. आज थोडासा तुम्हाला दाखवायचा म्हणून अजून जास्त केला आहे, म्हणजे मी थोडंसं हायलायटर वगैरे लावायचा प्रयत्न केलेला आहे, पण मी इतकंच करते. कॉन्टरिंग वगैरे अजून नाही करत. ॲक्च्युली आता ती जे काही पॅलेट मी हे मॅकचं आणलं आहे त्यामधलं मी वापरू शकते आहे. यामध्ये आपण थोडंसं लावून बघूया. जॉ लाईन जी नाही आहे तिला क्रिएट करता येते का बघूया. यामधलं सगळ्यात डार्कवालं. गालावर लावण्याचा मी अजिबात प्रयत्न करणार नाही आहे, क्योंकि अपन कोई आता नहीं है. Watching the paper slowly unfold, bracing for news that I can't bear to hold. वाव, दिसायला लागली की जॉलाईन थोडी थोडी है ना. बघा ना, जॉलाईन दिसायला लागली. ठीक आहे, आजच्या दिवसापुरतं एवढं ठीक आहे. हळूहळू शिकूया, नाहीतर जो केलाय मेकअप तोही खराब व्हायचा. ड्रेस घालून येते आता. सकाळी केसातला गुंता काढून ठेवून दिलेले होते बांधून. हा ड्रेस चक्क कधीच आहे हो, आठवते तुम्हाला? 2000. खूपच जुना आहे, म्हणजे लिटरली आठवत नाहीये एवढा जुना आहे. हो, मॅक्सचा ड्रेस आहे हा. खूप सुंदर आहे, हे बघा. बरं, मी काय काय पेअर करून आले. H&Mच्या इयरिंग्ज आहेत. हे माझं टायटन रागा आहे, नाही ओनली टायटन आहे. टायटनचं हे वॉच आहे, जे आहोनी मला एका ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केलं होतं माझ्याच चॉईसनी. आणि हे शूज ही कुठेही घातलेली नाही आहेत. मी घेऊन गेले होते बालीला, पण मी घातले नाही आहेत कारण चान्सेस मिळाला नाही. तर कशी दिसते आणि कसा वाटतं मेकअप? अहो, कसा वाटतं मेकअप तुम्हाला? फ्लॉलेस. आणि अहो, माझ्यासाठी गॉगल घेऊन आलेले आहेत.
तर आहोंचा मान राखूया, आपण गॉगल घालूया, तोही आहोंचाच आहे. हा ड्रेस ना इतका मला घट्ट बसत नव्हता पूर्वी, जो थोडासा घट्ट झालाय आणि अर्थातच होणार, कारण हा बहुतेक 2016चा ड्रेस आहे. मला जुने फोटो बघितल्यानंतर कळेल. 16चा नसेल, त्यानंतरचा असेल. 18. आपण काश्मीरला 18ला गेलो, दुबईला जाताना घेतला होता. 19, 20, आठवलं. इतका जुना पण नाहीये 16चा हा. 19चा आहे. 19च्या डिसेंबरला आम्ही दुबईला गेलो होतो आणि दुबईला जाताना हा घेतला होता आणि त्यातला एक फोटो पण आहे दुबईचा. दुबई मॉल. येस, दुबई मॉल मधला फोटो. तर अशी काहीशी दिसतीये. आणि चक्क मी विसरून गेलीये की माझे पिरियड्स सुरू आहेत किंवा मी डाऊन आहे, माझा मूड खराब आहे, सगळं काही विसरून गेलीये मी. त्याचं रिझन आहे हे असं छानसं तयार होणं. आणि हे तयार होऊन आपल्याला कुठे जायचंय, तर चक्क खूप दूर जायचंय. हॉलमधून आता किचनमध्ये जायचंय चपात्या लाटायला. मी ठेवणार आहे थोड्या वेळ हा ड्रेस, शूज काढून ठेवेन. हे शूज नवीनच आता म्हणून मी घरात घातलेत, हे मी वापरलेले नाही आहेत अजून बाहेर. तर कसा वाटला माझा हा आजचा गेट रेडी विथ मी, जो आपल्याला कुठेही जायचं नाहीये, कुठलंही फंक्शन नाहीये आणि आपण तरीही केलेला आहे. तर चला, असेच मेकअप व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की सांगा की कोणते कोणते मी लुक क्रिएट केलेले तुम्हाला आवडतील. मी नक्कीच तसा प्रयत्न करेन. मला तुमची एकही कॉमेंट अगदी इम्पॉर्टंट असते, म्हणजे सिंगल कॉमेंटसुद्धा मी इग्नोर करत नाही, त्याच्यावरती विचार करते आणि जे माझ्याकडून पॉसिबल होत असेल त्या ॲक्शन मी घेत असते. तर नक्की सांगा मला, मी कुठं बघून बोलतीये वेळेसारखी, कारण मी काय केलंय, मोबाईल उभा ठेवलाय आणि त्यामधलं जे काही आता ऑप्शन आहे या आयफोन 17ला की आपण उभ्या मोबाईलमध्ये सुद्धा स्क्रीन आडवी करून बोलू शकतो, त्यामध्ये मी बोलतीये. त्यामुळे मला नेमकं कळत नाहीये की मी कुठे बघतीये. तर चला मग, चपात्या माझी वाट पाहत आहेत, आपण इतकं सारे छान नटून किचनमध्ये जात आहोत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज पहिल्यांदाच मला बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. लव यू ऑल, बाय. नेक्स्ट व्हिडिओ हा साडीमधला असेल माझ्या मते. तुम्हाला कोणता लुक बघायला आवडेल नक्की कॉमेंट करा.